2019च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या महत्त्वाच्या 10 बिग फाईट्स। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोड मैदान जवळ आलंय। 23 नोव्हेंबरला राज्यात कुणाचं सरकार येणार हे चित्र स्पष्ट झालेलं असेल। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तसंच यावेळी 2019 सारखी परिस्थिती म्हणजे महायुती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी अशी नसून 6 मुख्य पक्षांची लढाई आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अर्धे झाले आहेत। त्यामुळे विधानसभेचं महाभारत कुरुक्षेत्राच्या लढाईसारखं असणार आहे। यंदा ही बिग फाईटची चर्चा रंगली आहे। मात्र 2019ला कोणत्या बिग फाईट्स होत्या, कुणी बहिणीला हरवलं तर कुणी पहिल्यांदा निवडून आलं, जाणून घेऊया 2019च्या 10 महत्त्वाच्या बिग फाईट्स। फाईट क्रमांक 1 ती म्हणजे परळी मतदारसंघ। परळीमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना 2019ला रंगलेला पाहायला मिळाला। पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असं चित्र त्यावेळेला होता। मात्र आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जरी एक झाले असले तरी 2019च्या विधानसभेत हे विरोधाभासाचं चिन्ह पाहायला मिळत होतं। मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना त्यावेळेला रंगला होता आणि या सामन्यात धनंजय मुंडेंनी बाजी मारली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणारे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहिणीला म्हणजे पंकजा मुंडेंचा दारुण पराभव केला होता, ज्यामुळे पंकजा मुंडे राजकारणात बऱ्यापैकी मर्यादित झाल्या होत्या। सद्यस्थिती दोन्ही भावंडांमध्ये ऑल इज वेल आहे आणि धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षात आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीतली महत्त्वाची बिग फाईट क्रमांक 2 ती म्हणजे अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर यांची। भाजपाने गोपीचंद पडळकरांच्या मागे महाशक्ती उभी केली होती। मात्र बारामतीत पडळकर यांच्यासह सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं, कारण अजित पवारांना 1,95,641 मतं मिळाली आणि 2023 मध्ये अजित पवार महायुतीत सहभागी झाले। आता बारामतीत त्यांना कौल देणार का की योगेंद्र पवारांना निवडून देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ही झालेली फाईट अतिशय मार्मिक होती। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीतली तिसरी फाईट ती म्हणजे चंद्रकांत पाटील यांना भाजपाने कोथरूड मधून उमेदवारी दिली होती। त्यांच्या विरोधात प्रचार करताना राज ठाकरेंनी त्यांचा उल्लेख चंपा असा केला होता। मात्र चंद्रकांत पाटील यांनी 1,05,246 मतं मिळवत मनसेच्या किशोर शिंदे यांचा पराभव केला। ही फाईट सुद्धा 2019ची रंगतदार फाईट होती। फाईट क्रमांक 4 ती म्हणजे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी MIMच्या हाजी फारूक मॅकबोल शाब्दी यांचा पराभव केला। 51,440 मतं मिळवत त्या विजयी झाल्या होत्या। सद्यस्थितीत प्रणिती शिंदे खासदार झाल्या आहेत। आता विधानसभा मतदारसंघात कुणाला तिकीट मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। फाईट क्रमांक 5 ती म्हणजे वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणुकीत नशीब आजमावलं होतं आणि 89,248 मतं मिळवत आदित्य ठाकरे विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश मानेंचा पराभव केला आणि ह्या निवडणुकीत त्यांनी विजयावरती स्वतःचं नाव कोरलं। फाईट क्रमांक 6 कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी विजयाचा गुलाल उधळला। या निवडणुकीत त्यांना 92,296 मतं मिळाली। त्यांनी भाजपाच्या अतुल भोसलेंचा पराभव करत ही फाईट जिंकली होती। 2019च्या बिग फाईट मध्ये फाईट क्रमांक 7 भाजपाचे नितीश राणे विरुद्ध शिवसेनेचे सतीश सावंत अशी लढाई मतदारसंघात झाली होती। मात्र यात नितीश राणे विजयी झाले। 84,506 मतं मिळवत नितीश राणेंनी कणकवलीचा गड राखला आणि ही फाईट सुद्धा जिंकली। 8वी फाईट झालेली 2019च्या विधानसभा निवडणुकीतली ती म्हणजे मुंब्रा कळवा मतदारसंघात 2019ला झालेली लढत। शिवसेनेनं अभिनेत्री दीपाली सय्यद यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी 1,09,283 मतं मिळवून दीपाली सय्यद यांचा पराभव केला होता। फाईट क्रमांक 9 ती म्हणजे कल्याण ग्रामीण मध्ये झालेली मतदारसंघ। या मतदारसंघात चुरशीची लढत झाली, कारण मनसेचे राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंना पराभवाची झूळ चारली। 93,927 मतं मिळवून राजू पाटील विजयी झाले होते। या खेपेलाही पक्षाने त्यांना संधी दिलेली आहे। 2019च्या विधानसभेतली फाईट क्रमांक 10 जी की बिग फाईट मध्ये गिनली जाते। कर्जत जामखेड मध्ये या मतदारसंघात रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा उभे राहिले होते। त्यांनी भाजपाच्या राम शिंदेंचा पराभव केला आणि रोहित पवार यांना या निवडणुकीत 1,35,824 मतं मिळाली होती। तर मंडळी, ह्या होत्या 2019च्या विधानसभा निवडणुकीतल्या 10 महत्त्वाच्या बिग फाईट्स।